दहीहंडी निमित्त ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपचं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळत आहे। मी सध्या शिवडी मतदारसंघामध्ये आहे, जिथे आमदार अजय चौधरी हे ठाकरे गटाकडून प्रतिनिधित्व करतात। मात्र भाजपचं जे शक्ती प्रदर्शन आहे या शिवडी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे। तुम्ही समोर दृश्यामध्ये पाहू शकता, कमळाच्या स्वरूपामध्ये जे की भारतीय जनता पक्षाचं चिन्ह आहे त्या स्वरूपामध्ये दहीहंडी बनवण्यात आलेले आहे। शिवडी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात भाजपकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे। आमदार अजय चौधरी ठाकरे गटाकडून शिवडीचे आमदार आहेत। मात्र भाजपची जी आहे आगामी विधानसभेची मोर्चे बांधणी कुठं दहीहंडीमधून बघायला मिळत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीचे कटआउट्स असतील, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कटआउट असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते आशिष शेलार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कटआउट्स इथे पाहायला मिळत आहेत। आणि कमळाच्या स्वरूपामध्ये दहीहंडी जी आहे ती इथं कुठंतरी सिम्बॉलिक विधानसभेची जी रणनीती आहे भाजपची ते आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात ही जी दहीहंडी आहे उत्साहाने साजरी करण्यात येत आहे, परंतु कुठंतरी याला राजकीय स्वरूप सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे। भाजपचे नेते गोपाळ दळवी यांच्याकडून ही दहीहंडी आयोजित करण्यात आलेली आहे। गोपाळ दळवी कुठंतरी भाजपकडून मोर्चे बांधणी शिवडीमध्ये करतायत हे आपल्याला चित्र बघायला मिळत आहे। तर दुसरीकडे मनसेकडून बाळा नांदगावकर यांची शिवडीसाठी उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आलेली आहे। आगामी काळामध्ये भाजप, मनसे आणि ठाकरे गट या शिवडी मतदारसंघामध्ये आपला किती जम बसवतात हे पाहण्यासारखं असणार आहे। कॅमेरा पर्सन रोहन सोबत अजय धंजे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।